मागच्या मॅचचा मानकरी विकी होता पण त्याने त्याची टी शर्ट बलिदान केली ती AB ला एक खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये दिसली. चला तुळिंजगाव आणि काका 11 या सामन्यात होणारा मॅच धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडू आणि 3 धावा झालेल्या आहेत. 2 मिनिटं थांबायचं. चला सॉरी त्या लोकांनी जेव्हा आजच्या दिवसाची पहिली मॅच झाली त्याच्या आधीच सांगितलेलं की आमच्याकडे प्लेयर रजिस्टर तेवढेच आहेत, आम्ही ऑलरेडी शॉर्ट प्लेयर नाही आहेत ते लोक, म्हणून त्यांचा एकही खेळाडी 5ही मॅचमध्ये नसणार. थोडं सहकार्य केलंय, सहकार्य केल्याबद्दल तुळिंजगाव संघ तुमचं मनापासून आभार असेल. चला कालचा स्टार बॉलर MCCचा त्याचं सुद्धा आगमन झालेलं आहे समालोचन कक्षाकडे मेहुल मॅडी म्हणून, ज्यांनी काल ग्राउंड गाजवलं, असं त्याचं सुद्धा स्वराज्य प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. चला विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत क्रिकेटचा 3 दिवस महासंग्राम आपण बघितला. आता उरलेल्या 2 दिवसामध्ये पहिला आजचा शनिवारचा दिवस चालू आहे. विचार केला तर आज टेबल टॉप मध्ये BV एकलव्य, त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानावर स्वामी समर्थ आणि चेंडू. काय झेल आहे, जर काही झेल आवडली असेल तर सर्व प्रेक्षक वर्गाने टाळ्या वाजून त्याला प्रोत्साहित करायचं आहे. जिथे कर्तृत्वाची उडी मोठी असते ना तिकडे नशिबाला सुद्धा नतमस्तक व्हावं लागते. एक सुंदर झेल पंचांकडे रेफर केले, थर्ड अंपायर साठी चेक करायचंय. चला गडी बाद एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये, टाळ्या वाजून सर्व प्रेक्षक वर्गाने त्याला प्रोत्साहित करायचं आहे. काय झेल टिपलाय मैदानाच्या आतमध्ये, बाउंड्रीवरती क्षेत्ररक्षक करताना एक सुंदर क्षेत्ररक्षण काका 11 या संघाच्या क्षेत्ररक्षकाचा. चला 5 चेंडू आणि 3 धावा.
सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये 5 आणि 3 धावा झालेल्या आहेत. हलक्या हाताने खेळून काढला फटका. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले ऑनली अँड ऑनली 4 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव्याने संतुष्ट. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली का म्हणजे डायरेक्ट हिट नाहीच लागली. नक्कीच धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आहे 5. धावसंख्या झालेली आहे 5. ओयूटी आवड गडी जातोय तंबूच्या दिशेने. धावसंख्येचा विचार केला तर 2 चेंडू 5 धावा. बैट का किनारा और विकेट कीपर का सहारा दिखते हुए आपण बघू शकता युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह रिप्लेला. दोन चेंडू 5 धावा. नो चेंडूची सांगता होते आणि काय घडले नाही घडले मित्रांनो. चुकी 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 घडली. चुकीचं रूपांतर 9+4 अशा 5 धावा धावफलकामध्ये ऍड होताना आयके डीजेला संधी आलेली आहे. चुकीच्या रूपांतर धावसंख्या झाली ती डायरेक्ट 5 ने वरती. 5 झाल्या होत्या आणि आता धावसंख्या झाली 1-0. 10 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. घाई आणि सावकाशरित्या चेंडू पकडला. एकेरी धावेने धावसंख्येत भर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली 11. चला पारितोषिक आले. रोशन ठाकूर याच्यासाठी पारितोषिक आले. रोशनने जर का लगातार 3 चौकार मारले तर गौतम ठाकूर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि पहिलाच मी रिकावून दिला. पैसा पारितोषिक आला तसाच. कमान डीजे. चला गौतम ठाकूर यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक लागले. रोशन याचा पुन्हा एकदा उलटा चेंडू. उलटा चेंडूचा पुरेपूर फायदा दिसला का नाही आणि एकेरी धावेने संतुष्ट. धावसंख्येचा विचार केला तर 17 रन ऑन बोर्ड आणि येणारा षटक असणार आहे ते मात्र हा नाव मारीचं. देऊया एकदा कॉल डीजेला. चला थँक्यू डीजे. चला रोशन ठाकूर यासाठी पारितोषिक आलेला गौतम ठाकूरजी यांच्याकडून लगातार 3 चौकाराला 200 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे. हे महत्वाचं
पॉवर प्लेचे षटक. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाल्या 17 आणि खतरा आता कोणासाठी आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यश चेंडूवर येते धावची संधी. रोशन तंबूच्या दिशेने जाताना दिसेल. कम ऑन डीजे. चला सामन्याच्या दिशेने एक चेंडू हाताळला. धावसंख्या झाली ती 17. एकेरी धावने धावसंख्येत भर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती 18. निर्धाव चेंडूची सांगता होताना एक पॉवर प्ले, एक हाणामारीचे षटक. या हाणामारीच्या षटकात निर्धाव चेंडू येताना तर खूप वाईट वाटतं. आणि पुन्हा निर्धाव चेंडू आणि जशा आल्या पायरी प्रशांत जातोय त्याच दिशेने तंबूच्या ऐक्या डीजे कडून संगीत. चल रे वाजव. चला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे ती 5 चेंडू आणि 18 धावा. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू मार्गस्थ आणि षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे ती 19. घेऊया एक ब्रेक. ऐकत संगीत. थँक्यू डीजे. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आहे 19. धुळिंजगाव संघ का काका 11 संघ या सामन्यामध्ये कोण आपली छाप सोडून जाईल. पुन्हा एकदा तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी ते सुरेख क्षेत्ररक्षणाकडे तोच पूर्णपणे स्वतःला झोकून देतोय. जर काही क्षेत्ररक्षण आवडले त्याला प्रोत्साहित करा प्रेक्षक वर्ग. काय क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी पूर्णपणे स्वतःला झोकून देताना दिसतोय. हा छोटा खेळाडू क्षेत्ररक्षणच्या दर्जावर आपल्या सामन्याला विजय करून देईल का. धावसंख्या आहे 21. सुंदर बॅट का किनारावर विकेट कीपर का पुरेपूर सहारा. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या आहे ती 21 रन ऑन बोर्ड. शेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. एकेरी धावेने तुळेगाव या संघाला संतुष्ट व्हावं लागेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली 22 रन ऑन बोर्ड.
स्टेटच्या दिशेने मिरकावून देण्याचा प्रयत्न. 5 चेंडू 23. 23 रन ऑन बोर्ड. आणि गाडी बाद होताना दिसतोय. 24 चेंडू आणि 24 रनचं एक आव्हान असेल काका 11 या संघाला. घेऊया एक ब्रेक. ऐकूया एक संगीत. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात तुझ्यासाठी आले बना. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले बना. तुझ्यासाठी आले बना. तुझ्यासाठी आले बना. चला इंस्टा लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा श्रेयस गुरवणे यांना मागेल्या 2 अष्टपैलू खेळाडू आपल्याला जोडलेले आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून स्वराज्य प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. चला नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा गोल असेल ओम साईराम आणि स्वामी समर्थ संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस्का बॉक्स मध्ये व्हायचंय. आवाज जरा म्यूट केला. चला सामन्याच्या दिशेने वळा. सामन्याचा विचार केला तर श्री गणेश होते काका 11 या संघाचा एकेरी धावेने आव्हान आहे थोडस छोट. 24 चेंडू आणि 24 ऍज एड डीबीएनचा सॉफ्टवेअरने आपण करंट रन रेट 6चा. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल करते तंबूच्या दिशेने सॉरी डगआउटच्या दिशेने. 2 चेंडू आणि 2 धावा. पंच लेग बायचा इशारा. लेग बायच्या रूपात डिक्लेअर झोन मध्ये. ओम साईराम 111 कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. ओम साईराम 111 कर्णधार द्वितीय पुकार नाणेफेकीसाठी टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडू 3. सुरेख गोलंदाजी. माहिती आहे हा सामन्याचा विचार केला तर 4-4. 24 बॉल 24 मॅच या बॉक्स क्रिकेट मध्ये डिफरन्स होतात. एक तुमच्याकडे स्वतःच्या संघावरती आत्मविश्वास गोलंदाजाला प्रोत्साहित करा मोटिवेट करत राहा. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नक्की बघायला आवडेल प्रेक्षक वर्गाला. चला अशाच सामन्याचा विचार केला तर काल नेमाबाई या संघाकडे असाच सामना होता 24-25. त्यांनी हा काल सामना जिंकून घेतला गोलंदाजी मारली आणि त्यानंतर असाच सामना झाला होता. 2 धावांनी फक्त पांडवा संघ मागे होता. तेव्हा एमसीसी एक छोटा पॅकेट बरा मग कुंदन नावाचं वादळ आलं. त्यांनी त्या सामन्याला एमसीसी कडे भिरकावून दिलं. त्याच्यानंतर गोलंदाजीसाठी प्रत्येक चेंडूपर्यंत मॅच नेण्याचा गोलंदाजीचे प्रयत्न पाहिजे. जर का गोलंदाजाला प्रयत्न असतील तर त्याला सपोर्ट लागतो तो म्हणजे एक पिलर सारखा क्षेत्ररक्षकाचा. जर का क्षेत्ररक्षकाचा सपोर्ट मिळालं तर असे सामने नक्कीच लास्ट बॉल लास्ट पर्यंत जातात. मग तेव्हा प्रेक्षकांचा वाढतो रोमहर्षक. घेऊया एक ब्रेक. ऐकूया एक संगीत. 15 मिनिटाचा अवधी असेल. वेळ कमी घ्यायचा. चला पहिलं षटक हाताला तुम्ही तब्बल 5 मिनिटं लावलेले सो थोडी घाई करायची.
चला स्वामी समर्थ संघ आणि ओम साईराम संघ या संघात नाणेफेक झाली, त्या संघाचा नाणेफेकीचा मानकरी ठरलाय ओम साईराम 111. नाणेफेकीचा कौल करवलाय ओम साईराम, नाणेफेक जिंकले, निर्णय सांगायचा आहे. चला जय म्हात्रे साहेब आपल्याला जोडलेले आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत स्वराज्य प्रीमियर लीग. दोन चेंडू साधा स्टेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि एक केरी धावेने संतुष्ट राहावं लागेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 3 चेंडू 8 धावा. हाही सामना कुठेतरी स्ट्रगल ग्रुपाने खेळताना दिसणार आहे का काका 11 का एक हाती विजय कोणता संघ घेऊन जाईल. चला दुसऱ्या षटकाची समाप्ती, धावसंख्या 11, थोडी घाई करायची आणि पॉवर प्लेचा कौल आहे. चला पॉवर प्लेचा हाणामारीचा षटक, स्टेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा धावचीची संधी, पंचांकडे हलकीशी दाद मागली, पंचांनी हलकीची स्माइल देऊन दाद फेटाळली. 10-11 मॅच बघा, मी आधीच उल्लेख केला जा सामना नक्की हा लढणार आहेत आणि सोडचा गॉल पंच आपले पंख गोलताना ऍज इट इज बॉल टू बॉल ची मॅच आली. 10-10 मॅच आहे. धावसंख्या झाले 14, 2 चेंडू आणि 14 बॉल टू बॉलचं इक्वेशन. रिक्वायर्ड रन रेट सुद्धा 6, करंट रन रेट सुद्धा 6. भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि काय वेट केलं पण ते वेट कधी चांगलं नाही ठरलं आणि चेंडू गेला सीमारेषा पार. आणि हलक्यात आणि समालोचन कक्षाकडे चेंडू नयन पाटील यांच्या पायाला लागून बाहेर गेला. धावसंख्येचा विचार केला तर 8-5. नयन पाटील यांचा आता सुद्धा उल्लेख केला त्यांच्या तरी नावाचा, जे आमचे कम्प्युटर पहिल्या दिवसापासून मेहनत करताना दिसतात. नयन तांडेलजी यांचा सुद्धा उल्लेख केला पाहिजे. पहिल्या दिवसापासून डीबीएनच्या स्वराज्य प्रीमियर लीग मध्ये डीबीएनच्या मधून कम्प्युटरवरती ॲज अ स्कोरर, ॲज अ कम्प्युटरवरती रिप्ले, ॲज इट इज सर्व काही सॉफ्टवेअरनुसार टॅली करताना दिसतात. त्यांचा सुद्धा आपण उल्लेख केला तर एक अष्टपैलू खेळाडू NCC अ कडून खेळताना दिसतात. गाव कपला प्रवीणजी वाडील यांनी सांगितलं असतं हा सुद्धा एक मोठा खेळाडू आहे. थोडी आता इंजरी झाली होती म्हणून थोडा एक बॅक फॉर्म आहे, पण त्यांना पण त्यांच्या फॉर्म बॅक करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. फुल टॉस चेंडू पंचांचा नोचा इशारा, नो +1 आहे आणि आता सामना कुठेतरी धुळेंजगाव एज लागली एज. चला एज डिक्लेअर असेल तर स्ट्राईक चेंज आहे. 7-2 मॅच. आणि सामना संपवला. कॉंग्रॅच्युलेशन काका 11 अँड हार्ड लक फ्रॉम धुळेंजगाव. तुमच्या नेक्स्ट मॅच